नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, बुद्धिमान लोकांच्या 5 सवयी ज्या त्यांना सामान्य लोकांपेक्षा वेगळं बनवतात. रात्रीचे 2 वाजले आहेत. संपूर्ण शहर झोपले आहे. रस्त्यांवर शांतता आहे, पण एका खोलीत अजूनही दिवा चालू आहे. तिथे एक व्यक्ती बसली आहे. ती ना करोडपती आहे, ना प्रसिद्ध आहे, ना तिच्याकडे कोणती जादुई शक्ती आहे. पण तरीही काही वर्षांनी हीच व्यक्ती हजारो लोकांसाठी प्रेरणा बनणार आहे. का? कारण तिच्याकडे इतरांपेक्षा जास्त पैसा नाही, इतरांपेक्षा जास्त नशीब नाही, तर तिच्याकडे आहेत काही अशा सवयी ज्या तिचं संपूर्ण आयुष्य घडवणार आहेत. मित्रांनो, आपण अनेकदा यशस्वी लोकांचं अंतिम चित्र पाहतो, पण त्यांनी केलेला प्रवास पाहत नाही. आपण त्यांच्या यशाचा हेवा करतो, पण त्यांच्या सवयी स्वीकारायला तयार नसतो. आज आपण अशाच 5 सवयी जाणून घेणार आहोत. या सवयी तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाहीत, पण जर सातत्य ठेवलं तर ते तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नंबर 1. बुद्धिमान लोक बोलण्यापेक्षा जास्त ऐकतात. कल्पना करा, 2 व्यक्ती एका खोलीत बसल्या आहेत. पहिली व्यक्ती सतत बोलते आहे, तिच्या यशाबद्दल, तिच्या विचारांबद्दल, तिच्या अनुभवांबद्दल. दुसरी व्यक्ती शांत आहे, ती फक्त ऐकत आहे. आता सांगा, या दोघांपैकी जास्त शिकणार कोण? उत्तर अगदी स्पष्ट आहे. कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण फक्त जी माहिती आहे तेच पुन्हा सांगतो, पण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण नवीन जगाशी जोडले जातो. बुद्धिमान लोकांना प्रत्येक चर्चेत स्वतःला सिद्ध करायचं नसतं, त्यांना समजून घ्यायचं असतं. त्यांना माणसं वाचायची असतात. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असते जी आपल्याला शिकवू शकते. आज अनेक नाती फक्त यासाठी तुटतात कारण लोक ऐकत नाही. ते फक्त उत्तर देण्यासाठी थांबतात, समजून घेण्यासाठी नाही. जर तुम्हाला खरोखर बुद्धिमान बनायचं असेल तर पुढच्या वेळी कोणीतरी बोलत असेल, फक्त शांतपणे ऐका. कदाचित तुम्हाला तिथे एखादा जीवन बदलणारा धडा मिळेल. नंबर 2. बुद्धिमान लोक एकांताला घाबरत नाहीत. आजचा माणूस सतत व्यस्त आहे. फोन, नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, रील्स, व्हिडिओ, सतत काहीतरी सुरू आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, शेवटचं तुम्ही स्वतःसोबत शांतपणे कधी बसला होता? अनेक लोकांना एकांताची भीती वाटते, कारण एकांतात कोणताही मुखवटा नसतो. तिथे फक्त तुम्ही असता आणि तुमचं खरं रूप असतं. बुद्धिमान लोक एकांतात पडून जात नाहीत, ते तिथे स्वतःला शोधतात. त्यांच्या आयुष्यातील मोठे निर्णय, मोठे विचार, मोठे बदल हे बहुतेक वेळा एकांतातच जन्म घेतात. कधीकधी जीवन आपल्याला गर्दीत हरवून टाकतं आणि मग एकांत आपल्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन येतो. एकांत म्हणजे शिक्षा नाही, एकांत म्हणजे आत्मशोध. नंबर 3. बुद्धिमान लोक त्यांच्या चुकांवर प्रेम करतात. हे वाक्य ऐकून विचित्र वाटेल. चुकांवर प्रेम? हो, कारण त्यांना माहिती असतं चुका म्हणजे वाढीची किंमत. लहान मूल चालायला शिकताना पडतं, कोणी त्याला अपयशी म्हणत नाही, कारण सर्वांना माहिती असते ते शिकत आहे. पण मोठे झाल्यावर आपण एक चूक केली की स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात करतो.
स्वतःवर शंका घेतो, स्वप्न सोडून देतो. बुद्धिमान लोक वेगळं करतात. ते स्वतःला विचारतात, या अनुभवातून मी काय शिकलो? कारण त्यांच्यासाठी अपयश म्हणजे शेवट नाही, ते फक्त पुढचा धडा असतो. इतिहासातला प्रत्येक महान माणूस अनेक वेळा अपयशी झाला आहे, पण त्याने हार मानली नाही. कारण त्याला माहिती होतं, जिंकणारे लोक कधीच हारत नाहीत, ते फक्त शिकत राहतात. नंबर 4, बुद्धिमान लोक सतत शिकत राहतात. एक दिवस येतो जेव्हा शाळा संपते, कॉलेज संपतं, पदवी मिळते. पण खऱ्या बुद्धिमान लोकांसाठी शिक्षण कधीच संपत नाही. ते प्रत्येक दिवसाला वर्ग समजतात, प्रत्येक अनुभवाला शिक्षक समजतात, प्रत्येक माणसाला पुस्तक समजतात. त्यांना सर्व काही माहीत असल्याचा गर्व नसतो, कारण त्यांना माहिती असते, जितकं जास्त शिकतो तितकं जास्त कळतं की अजून किती शिकायचं बाकी आहे. ज्ञानामुळे फक्त करिअर घडत नाही, ज्ञानामुळे व्यक्तिमत्व घडतं. दृष्टिकोन बदलतो, विचार बदलतात आणि शेवटी संपूर्ण आयुष्य बदलतं. नंबर 5, बुद्धिमान लोक त्यांच्या भावनांचे गुलाम नसतात. जीवनात सर्व काही आपल्या मनासारखं होणार नाही. कोणी आपल्याला दुखावेल, कोणी विश्वासघात करेल, कधी परिस्थिती अन्यायकारक वाटेल. अशा वेळी सामान्य माणूस लगेच प्रतिक्रिया देतो, रागवतो, भांडतो, नाती तोडतो. पण बुद्धिमान माणूस थांबतो, एक खोल श्वास घेतो, विचार करतो आणि मग निर्णय घेतो. कारण त्याला माहिती असतं, एका क्षणाचा राग वर्षानुवर्षांचं नातं तोडू शकतो. एका चुकीचा निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. भावना वाईट नाहीत, पण भावनांवर नियंत्रण नसणं धोकादायक आहे. खरी ताकद स्नायूंमध्ये नसते, खरी ताकद मनावर नियंत्रण ठेवण्यात असते. मित्रांनो, आज तुम्ही या 5 सवयी ऐकल्या, पण फक्त ऐकणं पुरेसं नाही. प्रश्न आहे, यापैकी किती सवयी तुम्ही उद्यापासून जगायला सुरुवात करणार आहात? लक्षात ठेवा, मोठी स्वप्न पाहणं सोपं असतं, मोठी वक्तव्य करणं सोपं आहे, पण दररोज स्वतःला थोडं सुधारत राहणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. कारण आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते बदलतं दररोजचा छोट्या छोट्या सवयींनी. आज तुम्ही जे करता तेच उद्या तुम्ही कोण बनाल हे ठरवतं. म्हणून जास्त ऐका, स्वतःसोबत वेळ घाला, चुकांना घाबरू नका, शिकत राहा आणि भावनांवर प्रभुत्व मिळवा. कदाचित आजपासून काहीही बदलणार नाही, पण जर तुम्ही सातत्य ठेवलात तर एक दिवस मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या दिवशी घेतलेला निर्णय माझं आयुष्य बदलून गेला. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.